हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण पाहूया आकाशिक रीडिंग. जो डिसेंबरचा मंथ आहे तुमच्या लाईफमध्ये काय घेऊन येत आहे, तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्स आपण चेक करूया. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे ते की जर आपला कर्मांचा लेखाजोखा जो यांच्याकडे असतो, यमदेव जे आहेत त्यांच्याबरोबर जे असतात, मला त्यांचं आता नाव नाही आठवते, मी ब्लँक आहे. आय एम नॉट वेल इन माइंडसेट. आत्ता मला त्यांचं नाव नाही आठवते, बट हां कर्मांचा लेखाजोखा जे लिहितात, तर तीच जी डायरी आहे त्याला आपण म्हणतो आकाशिक रेकॉर्ड. जर तुम्हाला त्यांचं नाव आठवलं तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, कारण मला आत्ता ॲक्च्युली मी ब्लँक आहे. आय रिअली डोंट रिमेंबर हिज नेम. सो मला आठवलं तर मी पण सांगेन. तर बघूया की या आकाशिक डिसेंबर मंथमध्ये तुमच्या आकाशिक लायब्ररीमध्ये काय लिहून ठेवले, तुमच्या लाईफमध्ये काय होईल. खूप जास्त नाही, आपण शॉर्ट रिडिंगच घेणार आहोत. आणि द लाईट ऑफ द वर्ल्ड. ओके, तुम्हाला एक संधी मिळणार आहे तुमच्या लाईफमध्ये. लाईफला पुढे नेण्याची संधी मिळणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. आणि ती संधी जी आहे ती युनिवर्सकडनं असेल. एकदाच तुमचं दार नॉक करणार आहे. सो बी अवेअर फॉर दॅट की तुम्हाला संधी मिळते आणि तुम्ही टेन्शन घेताय आणि त्या संधीपासनं मुकले जाल. तर असं काही करू नका. जितकं होईल तितकं तुम्ही त्या संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करा. द बर्ड्स नेस्ट, 3 ऑफ फोर्सेस, होम कमिंगची एनर्जी आहे. मला असं वाटतं की तुम्ही एवढं एबल व्हाल की तुमच्या स्वतःचं आणि तुमच्या कुटुंबाचं पोषण करता. तुम्हाला एक म्हणतात ना की फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल. हे मला आणखीन एक कार्ड सजेस्ट करतं, ते म्हणजे कम्युनिटीचं कार्ड, की तुम्हाला तुमच्यासारखे विचार करणारी लोक यांच्याबरोबर कनेक्शनमध्ये तुम्ही याल. अशी लोक जे तुमचं तुमच्यासारखेच एक्सपिरियन्स शेअर केले असतील त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये, तुमच्या विचारधारेशी सहमत असे लोक तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतील. मग ते फ्रेंड स्वरूपात असू शकतात, रिलेशनशिप स्वरूपात असू शकतात, कोणत्याही स्वरूपामध्ये. नंतर आहे 5 ऑफ रोजेस, द गार्डन. येस, हे मला 6 ऑफ कप्सचे कार्डची एनर्जी देतं. सो डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये अगेन तोच सेम मेसेज आहे. असे फ्रेंड सर्कल मिळेल ज्यांच्याबरोबर तुमचं इनर चाइल्ड ॲक्टिवेट होईल आणि तुम्ही खूप छान पद्धतीने स्वतः हॅपी राहायला सुरुवात कराल. आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये जे गार्डन दिसतंय, फायनान्शियल स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते. सो डेफिनेटली ही एनर्जी अशी आहे की कोणाचा तरी सपोर्ट मिळतोय तुम्हाला, किंवा कम्युनिटी आहे तशा पद्धतीची कम्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येते. अ ग्रुप ऑफ पीपल जिथे तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीचे विचारधारणा असलेली लोक यांचा तुमच्याशी संबंध येतोय. त्यानंतर आहे स्प्रिंग अँड ऑटम. मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे. तुम्ही आत्ता ट्रान्सफॉर्मेशनच्या फेजमधनं जात आहात. तर नेक्स्ट डिसेंबरमध्ये पण तुम्ही तशाच पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशनचा फेजमधनं जाणार आहात. आणि तुमच्या लाईफमध्ये तो फेज तुम्हाला चांगल्या गोष्टी घेऊन येईल. इगो डेथ होईल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो कराल स्वतःला आणि सगळ्यांमध्ये तुम्ही उठून दिसाल. अशा पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये गोष्टी होतील. जर तुम्ही बोलताय की नाही माझ्यामध्ये इगो नाहीच आहे, तर कुठेतरी अल्पशा स्वरूपात तुमचा इगो राहिला असेल तर तुम्हाला त्यातनं पण मुक्तता मिळणार आहे. त्यानंतर द आकाशिक लायब्ररी, तुम्हाला तुमच्या फ्युचरबद्दल काहीतरी असं समजणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही इमोशनली थोडंसं
शेक होऊ शकाल आणि तुम्हाला एक म्हणतात ना की इच्छा जागृत होईल स्वतःबद्दल जाणून घेण्याची किंवा आकाशिक रीडिंग करून घेण्याची, की तुमच्या पास्ट किंवा फ्युचर या दोन्हीही गोष्टींबद्दल तुम्ही कुतूहलमध्ये असणार आहात. सो किंवा काही लोक आकाशिक रीडिंग करून घेतील त्यांच्या लाईफ पर्पजबद्दल, की त्यांचं आयुष्य कसं असणार आहे किंवा त्यांच्या आयुष्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे. सो या प्रकारे मला एनर्जी दिसते आहे. आणि लास्टमध्ये आपण एनर्जी ओरॅकल कार्ड्स घेऊया, की या सगळ्यामुळे काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. डोअर टू व्हॅल्यू, डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी येताना मला दिसते आहे. नवीन डोअर्स, अगेन कम्युनिटी, मी तेच मेसेज येत आहेत की डेफिनेटली तुम्ही अशा ग्रुप ऑफ पीपलमध्ये जाणार आहात जे तुमच्यासारखे विचार करतील, तुम्हाला धरून चालतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी होम कमिंगची एनर्जी येईल. अँड वुमन होल्डिंग अ हार्ट, तुमचं हार्ट चक्र हील होईल. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेल्फ लवमध्ये ऑपरेट कराल. तुमचा शुक्रग्रह सुंदर होणार आहे. आणि त्याचबरोबर केअरिंग कनेक्शन, खूप दिवसांनी हे कार्ड पाहिलं मी. डेफिनेटली डिसेंबरमध्ये जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या लाईफमध्ये कुठलं तरी केअरिंग कनेक्शन येईल. मे बी ते फ्रेंडशिपच्या स्वरूपात येईल, बट तुम्हाला केअर करणारे व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये दिसतील. सो हे होतं तुमचं रीडिंग. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.